नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मधील सेतू अभ्यासक्रमातील कृतीपत्रिका क्रमांक 8 याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स पाहणार आहोत ते बघूयात. यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्था, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ या मुद्द्यांच्या आधारे आपण मानवी चेतासंस्थेचा अभ्यास करणार आहोत. खरं तर हा भाग इयत्ता 9वी मध्ये आपण विज्ञान भाग 2 मध्ये 15व्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे की ज्याचं नाव होतं सजीवांमधील जीवनक्रिया. आजचा जो अभ्यासक्रमाचा भाग आहे हा पूर्ण केल्यानंतर आपल्याला ज्या क्षमता प्राप्त होणार आहेत ते याप्रमाणे पहा. मानवी मेंदू रचनेची आकृती आपल्याला रेखाटता येईल. मानवी मेंदूचे जे भाग आहेत आणि त्यांची कार्य आहेत हे तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला सांगता येईल आणि मेंदूच्या वेगवेगळ्या भागांचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, या कृतीपत्रिकेसंदर्भात किंवा इतरही कृतीपत्रिकेच्या संदर्भात आपल्याला जर डिटेल किंवा सखोल त्या भागांची माहिती पाहिजे असेल, अभ्यासक्रमाची माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरील इयत्ता 9वीचे व्हिडिओ जरूर पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संदर्भात लिंक देतो, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून जरूर ते व्हिडिओ पहा. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा लक्षात घेऊयात नेमके कोणकोणते पॉइंट्स आपण बघणार आहोत बघा. त्यापैकी जो पहिला पॉइंट आहे तो म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्था. मानवी चेतासंस्थेचे एकूण जे भाग आहेत आता आपण सुरुवातीला पाहिलं पहा की एकूण 4 भाग आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्था, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ. आता या 4 पैकी जे वेगवेगळे भाग आहेत त्यांचा आपण एक एक करून अभ्यास करतोय. त्यापैकी पहिला पॉइंट आहे मध्यवर्ती चेतासंस्था. नावाप्रमाणेच मध्य या अर्थानं शरीराच्या मध्यभागी असणारा चेतासंस्थेचा भाग ज्याला आपण मध्यवर्ती चेतासंस्था असं म्हणतो. मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये 2 भाग येतात, तो म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जू. ठीक आहे. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू आणि मज्जारज्जू यांनी बनलेली असते. मध्यवर्ती चेतासंस्थेचे 2 भाग कोणते आहेत महत्वाचे? एक म्हणजे मेंदू आणि दुसरा जो आहे तो मेरुरज्जू. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेचा अतिशय महत्वाचा या शरीरावरती पूर्ण नियंत्रण असणारा भाग म्हणजेच मेंदू. मेरुरज्जूला कशेरू स्तंभाचे संरक्षण मिळते. मित्रांनो, काही शब्द असे आहेत की ज्यांचा आपल्याला नेमका अर्थ कळत नाही. ज्यावेळेला आपण डिटेलमध्ये वाचू हा कन्सेप्ट किंवा समजून घेऊ तेव्हा लक्षात येईल. मेरुरज्जूला कशेरू स्तंभाचे संरक्षण मिळते. आपल्याला पाठीचा कणा माहित आहे, तर पाठीचा कणा याचा अर्थ कशेरू स्तंभ. ठीक आहे. आणि या पाठीच्या कण्यामध्ये आज जो मेरुरज्जू असतो किंवा जो भाग असतो मज्जासंस्थेचा त्याला आपण मेरुरज्जू म्हणतो. ठीक आहे. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय म्हणतात. आपण जो मेंदू अभ्यासतोय यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात घेणार आहोत की जो काही मेंदूचा आकार असेल तर त्याच्या अंतर्भागाचं आपण जर निरीक्षण केलं तर मेंदूमध्ये पोकळ्या आहेत, रिकाम्या जागा आहेत. आणि या ज्या पोकळ्या आहेत किंवा रिकाम्या जागा आहेत त्याला आपण नाव काय दिलंय? निलय असं नाव आहे. मेरुरज्जूतील लांब पोकळीला मध्य नाल असं म्हणतात. ज्या मेंदूचं रूपांतरण नंतर मेरुरज्जूमध्ये होतं की जो पाठीच्या कण्यामध्ये आहे तो सुद्धा मेरुरज्जू पोकळ आहे आणि लांब अशी पोकळ नळी असते की ज्याला मध्य नाल असं म्हणतात. ठीक आहे. यानंतर सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण माहिती बघूयात. सेंट्रल नर्वस सिस्टीम, जे वेगवेगळे आपल्या नर्वस सिस्टीमचे भाग आहेत त्यातला पहिला भाग आपण विचारात घेतोय तो म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमचाच शॉर्ट फॉर्म जो आहे तो म्हणजे CNS. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. महत्वाचे पॉइंट्स फक्त लक्षात घ्या जेणेकरून आपल्याला त्याच्या आधारे माहिती लिहिता येईल. नर्वस सिस्टीम किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे याच्यामध्ये 2 भाग येतात, एक म्हणजे ब्रेन आणि दुसरा स्पायनल कॉर्ड. सो द सेंट्रल नर्वस सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. देन ब्रेन इज द मेन कंट्रोलिंग पार्ट ऑफ द नर्वस सिस्टीम. Which is the main part in the central nervous system? Brain. And it is safely located in a cranial cavity. मेंदू जो आहे तो डोक्याच्या कवटीमध्ये हा सुरक्षित असा जतन केलेला असतो किंवा बंदिस्त असतो. The spinal cord is protected by the vertebral column. Spinal cord is also protected with the help of vertebral column or inside the vertebral column this spinal cord is present.
आपल्या पाठीच्या कण्यामध्ये हा मेरुरज्जू असतो. Cavities present in the various parts of the brain are called as the ventricles. So the brain is not completely filled with a tissue material, but it is having the cavities. Cavities, that is the empty spaces. Actually, these spaces are not empty, but these are filled with a cerebrospinal fluid. Okay, and these spaces are called as a ventricle. The long tubular cavity of the spinal cord is called the central canal. So inside the spinal cord there is a cavity, and this cavity which is present in a spinal cord, that is called as a central canal. So this is all about the central nervous system or the CNS. त्यानंतर आपण दुसरा पॉइंट बघूयात, मेंदूची रचना. मेंदूचे जे वेगवेगळे भाग आहेत एकूण आपण सोयीसाठी किंवा अभ्यासासाठी त्यामध्ये जी विभागणी करतो ती याप्रमाणे आहे पहा. प्रमस्तिष्क, त्यानंतर अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ आणि मेरुरज्जू असे मेंदूचे वेगवेगळे भाग आहेत. हे समजून घेण्यासाठी आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. सध्या आपण इथं आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊयात. पहा, इथं मेंदू जो आहे तो डोक्याच्या कवटीमध्ये आपल्याला दिसतोय. याचा जो वरचा भाग आहे हा ह्याला काय म्हणायचं, प्रमस्तिष्क. लक्षात येतं का? पहा, वरचा जो भाग आहे याला काय म्हणणार, प्रमस्तिष्क. आणि मागच्या बाजूला जिथं आपण छोटा मेंदू आहे असं म्हणतो याचं नाव आहे अनुमस्तिष्क. ठीक आहे. त्यानंतर हा प्रमस्तिष्क आणि अनुमस्तिष्काचा भाग संपल्यानंतर याच्या खालच्या बाजूचा जो भाग आहे इथला, तर या भागाला नाव काय आहे, मस्तिष्क पुच्छ. पुच्छ म्हणजे शेपटी, मेंदूची खालचा शेपटीसारखा जो भाग आहे त्याला मस्तिष्क पुच्छ म्हणायचं. आणि याचंच रूपांतर मेंदूचं नंतर खालच्या या भागामध्ये जे होतं याचं नाव आहे मेरुरज्जू. ठीक आहे. आंतररचना जर आपण मेंदूची पाहिली, मेंदूचा जर उभा छेद पाहिला तर त्याच्या अंतर्भागात असणारे भाग पहा. प्रमस्तिष्क घड्या, ह्या प्रमस्तिष्क भाग आहे त्याच्या घड्या आहेत. त्यानंतर इथं आतला जो भाग आहे खालच्या बाजूला असणारा तो अनुमस्तिष्क. त्यानंतर अनुमस्तिष्काचाच हा भाग इकडे आपल्याला दिसतोय, काही भाग उरलेला. त्यानंतर हा मधला जो भाग आहे हा म्हणजे मस्तिष्क पुच्छ आणि सगळ्या शेवटी खाली मेरुरज्जू. म्हणजे इथं दिलेली नावं आणि आकृती हे दोन्ही जर तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही लक्षात ठेवलं तर ते लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जात आहे. मला वाटतं हा भाग आपल्याला नक्की कळाला असेल. त्यानंतर सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघूयात दुसरा पॉइंट, सेकंड पॉइंट, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ब्रेन. सेकंड पॉइंट काय, स्ट्रक्चर ऑफ अ ब्रेन, हाऊ द ब्रेन इज. सो एंटायर ब्रेन इज डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स फॉर आवर कन्व्हिनियन्स पर्पज. सो फर्स्ट वन इज द सेरेब्रम, second is the cerebellum, then medulla oblongata and spinal cord. So where are these regions? See the cerebrum part. So this entire region, this is called as a cerebrum. Then cerebellum, this backward part or the backside part of a brain, that is the cerebellum, backward as well as the lower portion. Then to the base of a brain, this is the region which is called as a medulla oblongata. And lowermost region which is continued to the spinal cord, which is the brain part is continued into the spinal cord region. So this is the spinal cord, or we can say in another word, medulla oblongata is continued into a spinal cord. Then this is the vertical section of a brain in which see the various regions, convolutions of the cerebrum. So the cerebrum part, it is having the convolutions which are shown here. मराठीमध्ये तर आपण घड्या पडल्यासारखा किंवा वळ्या वळ्याचा भाग दिसतो असं म्हणतो, तो हा कॉन्व्होल्युशन्स ऑफ अ सेरेब्रम. देन धिस पोर्शन इट इज कॉल्ड एज अ पॉन्स. देन धिस बॅकवर्ड और लोअर पोर्शन दॅट इज द सेरेबेलम. देन बिलो दॅट देर इज अ मेडुला एब्लॉंगेटा. दिस रिजन इज द मेडुला एब्लॉंगेटा अँड दिस लोअर मोस्ट पार्ट इज नथिंग बट द स्पायनल कॉर्ड. सो दीज आर द व्हेरियस रिजन्स ऑफ अ ब्रेन. We have to remember the functions as well as we can say the position of each of the part of a brain. त्यानंतर आपण तिसरा पार्ट पाहतोय, मेंदूचे भाग आणि कार्य. आता आपण पाहिलं की मेंदू वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला आहे. मेंदूचे वेगवेगळे भाग अभ्यासण्याची एक पद्धत आहे. पहा, आता आणखीन एक पद्धत आपण विचारात घेतोय की मेंदूचा डावा भाग आणि मेंदूचा उजवा भाग. इथं मध्यभागी जी आकृती दिली आहे, मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पहा की यामध्ये त्या व्यक्तीच्या आपण डोक्याच्या वरून पाहतोय. म्हणजे कवटीचा भाग जर वरचा काढला डोक्याचा तर ह्या व्यक्तीच्या दृष्टीने जो मेंदू आहे तो आपल्याला असा दिसेल. इकडच्या बाजूला कान, हा दुसरा कान आहे आणि पुढच्या बाजूला इथं नाक आहे.
तर मेंदूचे दोन भाग आहेत पहा. हा इकडे दिसणारा जो पार्ट आहे जो ऑरेंज कलर दाखवलाय तो म्हणजे मेंदूचा डावा भाग आहे आणि इकडे जो स्काय ब्ल्यू कलर दाखवला किंवा ब्ल्यूइश पार्ट जो आहे तो म्हणजे उजवा भाग आहे. ठीक आहे. तर या डाव्या भागाची कार्य वेगळी आहेत आणि उजव्याची वेगळी वेगळी आहेत. एक एक करून नीट लक्षात ठेवूयात आपण. डाव्या भागाची कार्य आपण बघूयात. विश्लेषणात्मक विचार करणे, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याची क्षमता ही डाव्या बाजूमध्ये आहे. त्यानंतर तार्किक विचार करणं, तर्क करणं, तर हे तर्क करण्याची क्षमता ही ॲबिलिटी हे मेंदूच्या डाव्या भागात आहे. त्यानंतर भाषा, आपल्याला जे भाषा ज्ञान आहे वेगवेगळ्या भाषेचं त्यांचं ज्ञान किंवा भाषेचं जे ज्ञान आहे हे डाव्या बाजूमार्फत असतं. त्यानंतर शास्त्र आणि गणित, विज्ञान आणि गणित जे आहे याचा अभ्यास लक्षात ठेवणं किंवा स्मरण हा भाग डाव्या बाजूचं काम आहे. मेंदूच्या उजव्या बाजूची कार्य काय काय बघा. सर्वांगीण विचार करणं, समग्र असं विचार करण्याची क्षमता ही उजव्या भागामध्ये असते. प्रतिभात्मक विचार करणं, ज्याला आपण प्रतिभावान एखादी व्यक्ती म्हणतो की नाही, अशी वेगळी प्रतिभात्मक विचार करण्याची क्षमता ही मेंदूच्या उजव्या भागात आहे. त्यानंतर नवनिर्मिती, काही जणांमध्ये कल्पकता असते पहा, म्हणजे कविता करणं असेल, चित्र काढणं असेल, संगीतामधील काही निर्मिती असेल, तर नवनिर्मिती करण्याची क्षमता ही उजव्या भागामध्ये आहे. आणि त्याचबरोबर कला आणि संगीत याचंही ज्ञान हे उजव्या बाजूमध्ये असतं. लक्षात येते. हा भाग अतिशय महत्वाचा मेंदूचा आणि आपण लक्षात ठेवला पाहिजे. Then we discuss about parts of a human brain and its function. सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बघूयात parts of a human brain and their functions. So the study of a brain is done by the various method. Initially we discussed about the various parts, but here we discuss the structure of a brain with the help of a two sides. That is the left part of a brain and right part of a brain. So this is the left side and here is the right side. We are observing here the brain from the top view of a head. So here are the ears of the person and here is the nose region. This left side of a brain and this is the right side of a brain. See the functions of a left side. Analytical thinking. Then second one is the logical thinking. Analytical म्हणजे तुलना करणे, लॉजिकल म्हणजे तार्किक विचार. मी या व्हिडिओमध्ये मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. लक्षात घ्या, जरी आपण सेमीचे विद्यार्थी असलात किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असलात तर आपल्यापैकी बऱ्याच जणांची मातृभाषा ही मराठी आहे. त्यामुळं मराठीचा भाग जर तुम्ही व्यवस्थित ऐकलात तर सेमीच्या विद्यार्थ्यांना हे इंग्रजीमध्ये ऐकत असताना समजायला सोपं जाईल. सो लँग्वेज, this is also concerned with the left part of the brain. Science and mathematics, this is also related with the left brain part. परत एकदा बघा. Functions of a left brain, analytical thinking, then logical thinking, language and science and maths. Okay. Then we discuss about the functions of a right brain. Holistic thinking, समग्र विचार करण्याची क्षमता. Then intuitions, आता आपण याच्याबद्दल बोललो. Then creativity, नवनिर्मिती. Then art and music. So these are the different abilities which are due to the right part of a brain or the functions of a right brain. I think this concept is definitely clear to you. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. पाचवा जो आहे, खरं तर हा चौथा पॉइंट आहे, तर लिहिताना मिस्टेक झाली आहे, 5 लिहिलं गेलंय. खालील तक्ता अभ्यासा. हा जो टेबल दिलेला आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मी मगाशी बोललो की मेंदूचा अभ्यास करताना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचे भाग समजून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर डावा आणि उजवा भाग या पद्धतीनं. आता वेगवेगळे मेंदूचे भाग जे सुरुवातीला आपण माहिती पाहत होतो ते म्हणजे प्रमस्तिष्क, ज्याला सेमीमध्ये आपण इंग्रजीमध्ये सेरेब्रम असं म्हणतो. त्यानंतर अनुमस्तिष्क सेरेबेलम, मस्तिष्क पुच्छ म्हणजेच मेडुला ॲब्लॉंगेटा आणि मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. आपण एक एक करून त्यांची कार्य बघूयात. पहिला म्हणजे प्रमस्तिष्क अर्थात सेरेब्रम, जो मेंदूचा मोठा किंवा जास्त असा व्याप्त भाग असतो. याचं कार्य काय काय बघा. ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण. ऐच्छिक आणि अनैच्छिक असे 2 भाग असतात. एखादी गोष्ट आपण इच्छेनं करतो किंवा आपल्याला वाटतं म्हणून आपण करू शकतो. हातापायांची हालचाल असेल तर या ऐच्छिक हालचाली आहेत, तर त्याच्यावर ते नियंत्रण हे प्रमस्तिष्काचं काम आहे. मनाची एकाग्रता, त्यानंतर एखाद्या कामाचं नियोजन करणं, एखाद्या बाबतीत निर्णय घेणं, निर्णय क्षमता. आपली महत्वाची सगळ्यात क्षमता म्हणजे स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि बुद्धिविषयक क्रिया. तर या सर्व गोष्टी किंवा ह्या क्षमता हे प्रमस्तिष्कामध्ये असणारी कार्य आहेत. लक्षात येत आहे. या सर्व गोष्टी असणं हे प्रमस्तिष्क विकसित असण्याचं लक्षण आहे.
त्यानंतर अनुमस्तिष्क किंवा सेरेबेलम, त्याची कार्य बघूयात. ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे. आपण एखादी ऍक्टिव्हिटी जी करतो, कौशल्यात्मक शारीरिक हालचाली करतो, तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं हे एक काम आहे. त्यानंतर शरीराचा तोल सांभाळणे, उभारणं असेल, चालणं असेल, पळणं असेल किंवा सायकल चालवणं, ज्याच्यामध्ये तोल सांभाळणं किंवा बॅलन्सिंग आहे, हे अनुमस्तिष्क मार्फत केलं जातं. त्यानंतर तिसरा भाग आहे मस्तिष्क पुच्छ. याचं कार्य बघूयात आपण. हृदयाचे ठोके, त्यानंतर रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणे. मुख्य एक भाग लक्षात घ्या. प्रमस्तिष्क किंवा सेरेब्रम हा ऐच्छिक हालचालींवरती नियंत्रण करतो, तर मस्तिष्क पुच्छ हा जो भाग आहे तो अनैच्छिक क्रियांवरती नियंत्रण करतो. आणि त्यासोबत हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे आणि लाळ निर्मिती हे कार्य आहे. त्यानंतर मेरुरज्जू किंवा स्पायनल कॉर्ड, पाठीच्या कण्यामध्ये असणारा, तर त्याची कार्य बघूयात. पहिलं कार्य त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. त्वचेकडून जे आपल्याला संवेदना मिळतात, मग त्यामध्ये टोचणं असेल, भाजणं असेल किंवा दाब असेल, अशा संवेदना या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यानंतर मेंदूपासून स्त्राव ग्रंथीकडे आवेगाचं वहन. त्याच्या उलट दुसरं कार्य, जसे त्वचेकडून किंवा शरीराकडून मेंदूकडे आवेग नेले जातात, त्या पद्धतीनं मेंदूकडून जे प्रतिसाद दिले जातील ते परत स्नायूकडे आणि ग्रंथीकडे आणले जातात. त्यानंतर प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करतो. प्रतिक्षिप्त क्रिया हा जो भाग आहे अतिशय महत्वाचा शरीरामधील प्रतिसाद आहे. अचानक एखादं संकट आलं किंवा आपल्याला म्हणता येईल की टोचलं किंवा भाजलं की आपण पटकन हात बाजूला काढून घेतो किंवा जिथे इजा झाली तिथपासून संरक्षण घेतो. खरं तर इथं मेंदू कार्य करत नाही. मेंदूच्या ऐवजी मज्जारज्जू स्वतःच्या पातळीवरच डिसिजन घेऊन आपलं संरक्षण करतो. यालाच आपण प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतो. ठीक आहे, तर याचं समन्वय केंद्र म्हणून हा मेरुरज्जू कार्य करतो. सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघूयात. स्टडी द फॉलोइंग टेबल. ब्रेन, डिफरंट रिजन्स अँड फंक्शन. मेंदू, त्याचे वेगवेगळे भाग आणि त्याचे फंक्शन. व्हेरियस पार्ट्स ऑफ ब्रेन अँड इट्स फंक्शन. We discuss here one by one. Cerebrum, control of voluntary movements, ऐच्छिक हालचालींवरती नियंत्रण, then concentration, planning, then decision making, memory, intelligence and intellectual activities. So these are the different functions of a cerebrum. Then cerebellum, coordination of voluntary movements. There is a coordination. It is maintained with the help of a cerebellum, that is the voluntary movements. Then maintaining the body's balance. Body balance maintaining is done with the help of a cerebellum. The next part is medulla oblongata. What is the function? Control of involuntary activities like beating of the heart, then blood circulation, breathing, sneezing, coughing, salivation, etc. So these are the different functions of a medulla oblongata. The next part is the spinal cord. Which are the function? Conduction of impulses from the skin towards the brain. So different kinds of the impulses are there, and these are carried from the skin towards the brain with the help of a spinal cord. The second thing, the impulses are also carried from brain to the glands as well as the skin or the muscles. So conduction of impulses from brain to the muscles and gland. So in response to the external stimuli, brain gives the responses, and these are carried from brain to the muscles or the glands. Then function as a center of coordination in a reflex action. I just explained what is meant by reflex action. So sudden some reactions are given by the body to the external stimuli, and these reactions are generated from the spinal cord itself. And it is not the we can say role of a brain. There is no any role of a brain, but these decisions or reflexes are given by the spinal cord. त्यानंतर आजच्या कृतीपत्रिकेमधील भाग म्हणजे सराव करूया. आता जो आपण अभ्यास केला किंवा काही माहिती घेतली याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत, त्याविषयी आपण बघूयात. पहिला प्रश्न, आकृतीत दर्शवलेले भाग ओळखून कार्य लिहा. आपल्याला दोन काम करायचे. एक भाग कोणता आहे आणि त्याची कार्य लिहायचे. बाजूला आकृती दिलेली आहे, आता आपण माहिती घेतली आहे पहा, त्याप्रमाणे लिहूयात. हा जो भाग इथे दाखवलेला आहे या रिजन मधला हा कोणता आहे, तर प्रमस्तिष्क भाग आहे. ठीक आहे, हा प्रमस्तिष्क भाग आहे. सेरेब्रम आपण त्याला म्हणतो, आणि त्याची कार्य काय काय आताच आपण चर्चा केली.
ऐच्छिक हालचालींचं नियंत्रण, त्यानंतर मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया. लक्षात येते, प्रमस्तिष्क जे आहे हा अतिशय महत्वाचा मेंदूचा भाग आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मेंदूचा भाग हा प्रमस्तिष्क यानं व्यापलेला असतो आणि त्याची कार्य पण महत्वाची आहेत. त्यानंतर दुसरा जो भाग आपल्याला दाखवायला सांगितलं पाहितला आकृतीमधला हा काय आहे नेमका, तर मेरुरज्जू आहे. मेंदू जो आहे त्याचा शेवट नंतर खाली मेरुरज्जूमध्ये होतो, त्यालाच आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो. फंक्शन काय काय त्याची कार्य बघा. त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. खरं तर ही कार्य आपण आता पाहिलीत, माहिती घेतलेली आहे, तीच आपण इथं लिहितोय. त्वचेकडून मेंदूकडे आवेगाचे वहन करणं. दुसरं कार्य त्याच्या उलट मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणं. आणि तिसरं कार्य आहे प्रतिक्षिप्त क्रियेचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करतो. ठीक आहे, प्रतिक्षिप्त क्रिया जी घडतात याचं एक समन्वय केंद्र म्हणजे त्या मज्जारज्जू मेरुरज्जू जो आहे तो स्वतःच्या लेवलवरतीच बाह्य ज्या चेतना मिळतात त्याला प्रतिसाद देतो. त्यानंतर प्रश्न दुसरा काय बघा, ओघ तक्ता पूर्ण करा. खाली एक टेबल दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेमका टेबल कशाशी संबंधित आहे, तर मानवी मेंदू व मेरुरज्जू यांची कार्य आपल्याला लिहायची आहेत. मानवी मेंदूचे वेगवेगळे भाग कोणते आहेत आणि त्याची कार्य काय आहे त्याचा आपण आता अभ्यास केलाय. फक्त त्या पॉईंटच्या खाली आपल्याला लिहायचं आहे. पहा इथं प्रमस्तिष्क त्यांनी दिलाय भाग, त्याची कार्य काय काय आताच आपण अभ्यास केला. प्रमस्तिष्काचं कार्य आहे ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण करणे, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया. त्यानंतर मेंदूचा दुसरा भाग म्हणजे अनुमस्तिष्क, ज्याला आपण सेरेबेलम म्हणतो. सेरेबेलमचे किंवा अनुमस्तिष्काची कार्य काय बघा, ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे. दुसरं कार्य आहे शरीराचा तोल सांभाळणे. त्यानंतर तिसरा जो मेंदूचा भाग आहे तो म्हणजे मस्तिष्क पुच्छ किंवा मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याची कार्य बघा, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचं नियंत्रण करणे. त्यानंतर मेरुरज्जू, त्याची कार्य काय आहेत बघा, त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. दुसरं कार्य आहे मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे. आणि तिसरं कार्य आहे प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करतो. मला वाटतं काही भाग आपण आता जो चर्चा केला तो रिपीट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतोय. त्यानंतर प्रश्न तिसरा आपण बघूयात, पुढील क्रिया करत असताना मेंदूचा जो भाग कार्यरत असेल तेथे टिक करा. पण आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यामध्ये मेंदूचा डावा भाग का उजवा भाग कार्यक्षम आहे हे आपल्याला टिक करून सांगायचं आहे. लक्षात येत आहे, आपल्याला ज्या भागामध्ये क्रिया संबंधित आहे त्यानुसार सांगायचंय. म्हणजे आपण आता अभ्यास केला की मेंदूच्या डाव्या भागाची कार्य काय आहेत किंवा कशाशी संबंधित आहे, मेंदूच्या उजव्या भागात जो आहे तो कशाशी संबंधित आहे त्यानुसार हे आहे. त्यातलं पहिलं उदाहरण बघा, सानिया पाढे पाठ करत आहे. आता पाढे पाठ करणं हा गणिताशी रिलेटेड भाग आहे, म्हणजे मेंदूचा डावा भाग याच्याशी जबाबदार आहे. त्यानंतर अद्वैत पियानो वाजवण्याचा आनंद घेत आहे. पियानो वाजवणं म्हणजे संगीताशी संदर्भित आहे, म्हणजे उजवा मेंदूशी रिलेटेड आहे, म्हणून इथं आपण टिक करायची आहे. जोहान आपल्या बागेत बसून कविता रचत आहे. कविता रचणे, कल्पना करणे, नवनिर्मिती करणे उजव्या मेंदूचं कार्य आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी घटनास्थळी मिळालेले पुरावे पाहून तपास सुरू केला. पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला म्हणजे त्यांनी तर्क केला आणि तार्किक क्षमता हा डाव्या मेंदूचा भाग आहे. मला वाटतं हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर चौथा एक प्रश्न आपल्याला दिलाय, प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या मेंदूच्या प्रतिकृतीचे निरीक्षण करा, मेंदूचे भाग व त्यांची कार्य अभ्यासा, तसेच विज्ञान शिक्षकांच्या मदतीने ज्यादा माहिती मिळवा व प्रात्यक्षिक वहीत नोंदी करा. आपल्याला सर्वांना माहित आहे सध्या कोरोना परिस्थितीमुळे आपण शाळेत जाऊ शकत नाही, आपण ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करतोय, त्यामुळं प्रत्यक्ष मेंदू प्रयोगशाळेत जाऊन पाहणं हे सध्या आपल्याला शक्य नाहीये. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आपल्या शाळा सुरू होतील आणि आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊ त्यावेळेला नक्की तुम्ही शिक्षकांच्या मदतीने हे मेंदूचं निरीक्षण करा आणि तो ऑब्झर्व करा. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्वाध्याय ज्या त्या दिवशी आपल्याला शाळेकडून कळवले जातील किंवा जे वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसार पूर्ण करा, त्याच्या नोंदी करा आणि ही वही आपल्याला नंतर तपासून घ्यायची आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की या
कृतीपत्रिकेमध्ये काही भाग आपण थोडक्यात अभ्यासतोय. खरं तर या पाठामध्ये किंवा या घटकामध्ये डिटेल आपण खूप अभ्यास मागच्या वर्षी केलेला आहे. आपल्याला जर आणखीन माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्याच्यावरती जरूर क्लिक करा आणि ते व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.